नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंटच्या एका मुख्य प्रिन्सिपल बद्दल चर्चा करणार आहोत आणि तो प्रिन्सिपल म्हणजेच बजेटिंग. ऍक्च्युली पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट ही बजेटिंग शिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि बजेटिंगसाठी एक खूप फेमस रूल आहे, तो म्हणजेच 50-30-20 रूल. चला तर जाणून घेऊया 50-30-20 रूल काय आहे. आपला जो काही मंथली इन्कम असेल त्यापैकी 50% इन्कम हा आपण आपल्या नीड्स साठी यूज केला पाहिजे. आता मित्रांनो, नीड्स म्हणजे काय एक्झॅक्टली? नीड्स म्हणजे आपल्याला जे काही रेंट असेल किंवा आपला होम लोन असेल, तो होम लोन EMI असेल, आपला इतर काही घर खर्च असेल, मोबाईल बिल असेल, लाईट बिल असेल, पेट्रोल डिझेल खर्च असेल, हा जो काही खर्च असेल तो आपण आपल्या इन्कमच्या 50% मध्ये आपण कव्हर केला पाहिजे. यानंतर आपल्या मंथली इन्कमच्या 30% जी काही अमाऊंट असेल ती आपण आपल्या ज्या काही इन्शुरन्स पॉलिसीज असेल, आपल्याला जो काही एमर्जन्सी फंड क्रिएट करायचा असेल किंवा आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या ज्या काही पॉलिसीज असेल त्यासाठी 30% अमाऊंट ही आपण युटिलाइज केली पाहिजे. मित्रांनो, यानंतर आपल्या मंथली इन्कमच्या 20% जी काही अमाऊंट असेल ती आपण आपल्या वॉन्ट्ससाठी युटिलाइज केली पाहिजे. मित्रांनो, वॉन्ट्समध्ये एक्झॅक्टली काय? वॉन्ट्समध्ये आपल्याला काही इच्छा आकांक्षा असतात, आपले काही डिझायर्स असतात किंवा आपल्याला काही आयुष्यामध्ये आपल्या काही गोष्टी करायच्या असतात, काही आपल्याला हॉबी असतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहे याची पूर्तता जर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक प्रकारचा फंड लागतो. म्हणून आपण ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा आहे किंवा ज्या काही आपले इनर डिझायर्स आहे ते आपण या 20% अमाऊंटमधून आपण याची पूर्तता करू शकतो. मित्रांनो, आपल्याला असे काही डिझायर्स असतात की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट घ्यायचे असतात, कुणाला मोबाईल घ्यायचा असतो, कुणाला लॅपटॉप घ्यायचा असतो, तर कुणाला एक वॅकेशन ट्रिप करायची असते. तर हा ज्या काही गोष्टी आहे या आपल्याला या 20% मध्येच आपल्याला कव्हर करायच्या आहे. हा जो काही 50-30-20 रूल आहे, चला तर तो जाणून घेऊया एका एक्झाम्पलच्या माध्यमातून. आता सपोज एखाद्या व्यक्तीचा मंथली इन्कम 1 लाख रुपये असेल तर त्यापैकी 50% जो काही फंड असेल तो त्याने स्वतःच्या नीड्स कंप्लीट करण्यासाठी खर्च केला पाहिजे. आता 1 लाखाचे 50% म्हणजे 50,000 रुपये. तर त्या व्यक्तीला 50,000 रुपयामध्ये त्याच्या ज्या काही नीड्स आहे, जे काही EMI असेल, लाईट बिल असेल, मोबाईल बिल असेल, वायफाय बिल असेल, पेट्रोल डिझेल खर्च असेल, तर त्याला ते त्या 50% मध्ये कंप्लीट करायचं आहे. त्यानंतरचा जो 30% आहे, 30% जी काय अमाऊंट आहे म्हणजे 1 लाखाचे 30% म्हणजे 30,000 रुपये. तर 30,000 रुपयामध्ये त्याला त्याचे जे काही इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम असेल, इन्व्हेस्टमेंट पॉलिसीचे जे काही मंथली डिडक्शन असेल किंवा त्याला इमर्जन्सी फंड जर क्रिएट करायचा असेल तर जो काही अमाऊंट लागणार आहे इमर्जन्सी फंड साठी, तर ती सुद्धा त्याला या 30% मधूनच खर्च करून ती डेव्हलप करायची आहे. तर त्यानंतरचे जे काही 20% अमाऊंट आहे म्हणजे 1 लाखाचे 20% म्हणजेच 20,000 रुपये. तर हे जे काही 20,000 रुपये आहे ते त्याच्यातून तो त्याला ज्या काही त्याचे डिझायर्स आहेत किंवा ज्याच्या काही इच्छा आकांक्षा आहे, जसं की एखाद्याला मोबाईल घ्यायचा असतो, कधी कॅमेरा घ्यायचा असतो किंवा लॅपटॉप घ्यायचा असतो, तर त्या व्यक्तीला या 20% मधूनच जे काही गोष्टी आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. आता सपोज मित्रांनो, एखादा व्यक्ती आहे त्याला जर सपोज 80,000 रुपये जर एका मोबाईल घेण्यासाठी खर्च असेल तर 20% प्रमाणे 20,000 रुपये मंथली तो मॅक्झिमम पैसे त्यामध्ये स्पेंड करू शकतो. तर 20,000 प्रमाणे जर त्याला 80,000चा मोबाईल जर घ्यायचा असेल तर 4 महिन्यांसाठी त्याला ती गोष्ट घेण्यासाठी वेट करायला पाहिजे. आणि एकदा की 4 महिने झाल्यानंतर जो 80,000चा फंड क्रिएट होईल त्यावेळेस तो पर्टिक्युलर तो मोबाईल घेऊ शकतो किंवा एखादं त्याने जर हॉलिडे किंवा एखादं व्हॅकेशन जर प्लॅन केलं असेल तर ते व्हॅकेशन तो करू शकतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं की काही गोष्टी आपल्याला इन्स्टंट कराव्या लागतात, जसं की असा एवढा कालावधी नसतो. अशा वेळेस आपण क्रेडिट कार्डचा वापर करून ती पर्टिक्युलर गोष्ट आपण कंप्लीट करू शकतो. परंतु जे काही रिपेमेंट येईल आपल्याला ते आपल्या मंथली 20%च्या लिमिटमध्येच असले पाहिजे, जेणेकरून आपण एक फायनान्शियल स्ट्रेस फ्री राहू. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं की आपला जे काही नीड्स आहे म्हणजे ज्या आपल्याला 50% मध्ये ऍडजस्ट करायचं आहे त्याच आपल्या कोणाकोणाच्या कम्प्लीट होत नाही. तर अशा वेळेस आपण आपला जे काही 20% आहे जो की वॉन्ट्सचा फंड आहे, तो फंड आपण नीड्स मध्ये काही प्रमाणात युटिलाइज करू शकतो, जेणेकरून आपल्या जे काही नीड्स आहे त्या कम्प्लीट झाल्या पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 50% हा आपला नीड्सचा फंड आहे आणि 20% हा वॉन्ट्सचा फंड आहे, तर आपण दोन्ही जर कंबाईन केलं तर तो 70% फंड होईल. तर असं तुम्ही इंटरचेंज करू शकता. जर कधी एखाद्या वेळेस तुम्हाला नीड्सचा जर फंड तुमचा 50% ऐवजी 30% यूज झाला किंवा 40% यूज झाला, तर तो राहिलेला फंड तुम्ही तुमचा तो वॉन्ट्स किंवा तुमच्या त्या डिझायर्स जे काय आहे ते इच्छा आकांक्षा कंप्लीट करण्यासाठी तो फंड तुम्ही त्यावेळेस यूज करू शकता. परंतु मित्रांनो, यामध्ये एक ट्विस्ट आहे. हे जे 50% आणि 20% तुम्ही इंटरचेंज करू शकता, पण जो काही आपला 30% जो काही आपला फंड आहे म्हणजे जो आपण आपल्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी, आपल्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसीसाठी किंवा आपल्या एमर्जन्सी फंड क्रिएट करण्यासाठी यूज करणार आहोत, त्या 30% मध्ये आपल्याला कधीही ढवळाढवळ करायची नाही. कारण आपल्या फायनान्शियल मॅनेजमेंटचा जो काही कणा आहे म्हणजे जो काही बॅकबोन आहे तो म्हणजे हा 30% आहे. आणि यामुळे आपलं जे काही फ्युचर होणार आहे ते आपलं एक स्ट्रॉंग
आणि एक स्टेबल फ्युचर होणार आहे. म्हणूनच आपल्याला जो काही आपला 30% जो काही फंड आहे त्यामध्ये एक कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तुम्ही बाकी जे काही 50% असेल 20% ते इंटरचेंज करा किंवा ते मिक्स करा किंवा त्यापैकी एखादा स्किप करा, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. परंतु जो काही आपला 30% आहे त्यामध्ये तुम्हाला काहीही चान्स नाही. तुम्हाला कन्सिस्टंटली त्याला तो जो टास्क प्रमाणे त्याला कम्प्लीट करायचा आहे. जर अशा प्रकारे आपण ते रूल जर आपापल्या आयुष्यामध्ये जर आपण त्याचा जर अवलंब जर केला तर आपण सहजरित्या आपलं जे काही पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ते आपण एका यशस्वी पद्धतीने पूर्ण करू शकतो. म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या परीने किंवा आपापल्या जे काही हा रूल एक आत्मसात करण्याची गरज आहे. थँक्यू.